सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही जी मोहीम आपण हाती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जे पावलं उचलत आहोत, त्या पावलाचा पुढचा टप्पा आज आपण कार्यान्वित करत आहोत. म्हणजे तो कार्यान्वित होता, पण त्याला वेगळ्या पद्धतीने आपण कार्यान्वित करत आहोत. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण HRE ऑर्डर काढली, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीच्या बाबतीतली ऑर्डर काढली आणि त्याबद्दलचं इम्प्लिमेंटेशन अक्रॉस महाराष्ट्र चालू आहे. त्याच्यावरती कारवाई होते आहे. आता त्याच्या पुढचं आपल्या अन्नामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो, तो असतो दूध, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. त्या बाबतीत मी स्टार्टिंगला आल्यानंतर महाराष्ट्रातले जे दूध उत्पादक आहेत, मिल्क प्रॉडक्टवाले जे आहेत, ते प्रोड्युसर्स आहेत, यांची एक मीटिंग याच ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपली परिस्थिती काय आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. कोणते रेग्युलेशन्स, रूल्स, स्टँडर्ड्स त्यांनी पाळायचे, कशा पद्धतीने पाळायचे याबद्दलही त्यांना प्रेझेंटेशन करून जवळजवळ 1 तास त्याच्यामध्ये चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच अंशी काही ज्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांचे जे व्हेंडर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं, यांचंही काम चालू केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं जाऊन आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला सर्वंकष जी इकोसिस्टम आहे, दूध प्रक्रियेमधली पूर्णपणे इकोसिस्टम अगदी प्रोड्युसर पासून म्हणजे फ्रॉम फार्म टू प्लेट म्हणजे कंझ्युमरच्या ताटात जाईपर्यंत फार्म टू प्लेट ह्या कन्सेप्टवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्या साखळीमधले सर्वजण जे आहेत त्यांनी हे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि त्या अनुषंगाने त्या मानांकनानुसार तो प्रॉडक्ट तयार करणं, स्टोअर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, प्रोसेस करणं आणि विकणं या सर्व गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण दुधातील भेसळ, कृत्रिम दूध आणि गंभीर अन्न सुरक्षा उल्लंघन जे आहेत दुधाच्या बाबतीत त्याच्याबद्दलच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कंप्लायन्स ऑर्डर इश्यू केलेल्या आहेत. जसं हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत केल्या होत्या, तसं मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्या बाबतीतले जे स्टँडर्ड्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन्स सर्व साखळीमधले दूध उत्पादकापासून कंझ्युमर पर्यंत, फार्म पासून प्लेटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे इकोसिस्टमचा, त्या सर्व स्टेक होल्डर्समध्ये या पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स जे आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या कंप्लायन्स गाईडलाईन आहेत. त्या कुणाला बंदी घालण्यासाठी नाही, तर त्या कंप्लाय करण्यासाठी आहेत. त्या करण्यासाठी आपण हे आजचे आदेश जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे आदेश इश्यू करण्यापाठीमाग जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे दूध उत्पादकांना म्हणजे अगदी कलेक्शन सेंटर पासून, बल्क मिल्क कूलर पासून ते कोल्ड चेन मेंटेनर पर्यंत, ते प्रोसेसर पर्यंत, पॅकर्स पासून, ट्रान्सपोर्टर पासून सेलर्स पर्यंत यांना कोणते मानकाला नियम लागू आहेत? तर पहिला तर आहे ऑफकोर्स आपले जे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगचे ते रूल 2011चे लागू आहेत. त्याचबरोबर अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके ज्याला म्हणतो, तो पण स्टँडर्ड्स आणि रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर दूषके, विषय व अवशेष हे जे आहेत 2011चे ते पण स्टँडर्ड्स लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध जे आहेत प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत रेग्युलेशन्स ते पण लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन हे जे आहेत हे पण लागू आहेत. अन्न सुरक्षा मानके पॅकेजिंग विनियमन जे आहे 2018 ते पण लागू आहेत. त्याचबरोबर अन्नाचे सदृढीकरण ज्याला फॉर्टिफिकेशन जे म्हणतो हे पण रूल याच्यामध्ये लागू 2018चे. आणि जाहिरात आणि दावे हे पण रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. म्हणजे 8 प्रकारचे रेग्युलेशन फसाई ऍक्ट 2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र, कलेक्शन सेंटर जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरा आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत, कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो, तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT
प्रकल्प ज्याला म्हणतात, म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंट वाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो, ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्स वाले, जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे, या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते, व यामध्ये पनीर असेल, चना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचे, ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध, सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत, घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमर पर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात, कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतोय मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्ट मध्ये सांगतो, कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोट मध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे, त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं अप्लिकेबिलिटी सांगितली, त्याचप्रमाणे याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत, या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे, वितरण करणे, विक्री करणे, अशा सर्व आस्थापनामध्ये याच्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तिथल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छता ह्या महत्वाच्या आहेत. जे युनिट आहे, जसं हॉटेलच्या बाबतीत मी सांगितलं होतं तसं या बाबतीत पण आहे, की आस्थापना जी असतात त्या पूर्णपणे दूषितीकरणाचे संभाव्य स्त्रोत स्थान, ज्याला पोल्युशनचे शक्यता जी असते त्याच्यापासून दूर असणं अपेक्षित आहे. धूळ, सांडपाणी आणि कीटक यांपासून पूर्णपणे दूर असणं आणि प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. दूध स्वीकारणे, दॅट इज रिसेप्शन करणे, शीतकरण करणे, कोल्ड करणे, प्रक्रिया प्रोसेसिंग करणे, पॅकिंग, साठवणूक करणे, यासाठीच स्पष्टपणे त्याचे एरिया दाखवला पाहिजे. एखादी डेअरी आहे किंवा प्रोसेसिंग प्लांट आहे, या ठिकाणी असे वेगवेगळे एरिया आहेत, ते डिमार्केट केले पाहिजेत, लेबल केले पाहिजे, त्या ठिकाणी तेच काम करता आलं पाहिजे. जसं हॉटेलच्या बाबतीत मी बोललो होतो की किचन मध्ये रिसेप्शनचा वेगळा पाहिजे, सिग्रिगेशनचा वेगळा पाहिजे, व्हेजचा पाहिजे, तसेच या बाबतीत सुद्धा जे दूध स्वीकारलं जातं तो वेगळा डिमार्केटेड एरिया पाहिजे, तिथले स्टँडर्ड्स वेगळे, ते त्याप्रमाणे पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. शीतकरण करण्याच्या बाबतीतल्या काय आहे तिथं केले पाहिजे, प्रोसेसिंग करण्याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणचा वेगळा एरिया पाहिजे, पॅकिंग आणि साठवणूक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परस्पर दूषितीकरण किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची, कारण हे क्रिटिकल पॉइंट असतात. त्याला HACCP असं म्हणतो, हॅझर्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स असं म्हणतात. हे हॅझर्ड अनालिसिस त्यांनी ठेवणं, त्याच्यावरती डिटेल मध्ये थोड्या वेळात बोलेच मी, तसं अपडेशन करणं, ते फसाईच्या स्टँडर्ड प्रमाणे आहे ते कंप्लाय करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे एका क्रिटिकल पॉइंटला जर ते सबस्टँडर्ड आलं किंवा ॲज पर स्टँडर्ड आलं नाही तर तिथंच ते रिजेक्ट झाला पाहिजे. पुढे ते गुड्स, ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जो आहे पुढे जाता कामा नये, तो डिस्कार्ड तिथंच झाला पाहिजे. त्याच्यामुळे क्रिटिकल पॉइंट्स म्हणतात, त्याच्यामुळे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं नाव दिलेलं आहे. क्रिटिकल तिथं बघायचंय, ते स्टँडर्डला असेल तर तो पुढे प्रोसेस होईल, अन्यथा तिथेच तो रिजेक्ट होईल. ही प्रोसेस इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ही जर इम्प्लिमेंट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात क्वालिटेटिव्ह फरक पडू शकतो, ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा, मी जे पायाभूत सुविधेच्या बाबतीत बोलतोय, स्वच्छतेच्या बाबतीत बोलतोय. दुसरा मुद्दा जो आहे, दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी,
म्हणजे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे भांडी, युटेन्सिल ज्याला म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलच्या पाहिजे. अन्न श्रेणीतील म्हणजे जरा फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं, तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस. ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीची पाहिजे. तिसरा महत्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जो आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिस ते घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल शून्य सहनशीलता किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येत आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. त्यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारवाई करून त्याचं प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही, कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी, साठवणूक व शीत साखळी हा एक क्रिटिकल पॉइंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्स कडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे. मॅन्डेट आहे रजिस्टर्ड व्हेंडर्स असणं, त्यांचे रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत ना मॅन्डेटरी आहे. हे खरेदी व संकलनाबाबतच्या नोंदी कमीत कमी 6 महिने हे त्यांनी प्रिझर्व करायच्या. 6 महिन्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ऑथॉरिटीने ते रेकॉर्ड जर मागितलं तर त्यांनी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक खेप, ज्याला ट्रिप म्हणतो, टँकरच्या माध्यमातून असेल किंवा इतर असेल, ती स्वीकृतपूर्वी चाचणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे टँकर येतो त्यावेळेस ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत त्या कंपल्सरी आहेत. त्या टेस्टमध्ये ते स्टँडर्ड प्रमाणे जर असेल तरच ते ऍक्सेप्ट करायचे, अन्यथा रिजेक्ट करायचे. आणि रिजेक्ट केलेला जो गुड्स आहे किंवा जे व्हेकल आहे त्याच्या बाबतीतचे इन्फॉर्मेशन बाकी सर्वांना पण द्यायची. अन्यथा काय होतं की एका ठिकाणी रिजेक्ट केला जातो, तेच टँकर दुसरीकडे जातं, तिथं ऍक्सेप्ट केला जातो, ते चालणार नाही. बैठकीमध्येही मी सांगितलं होतं, आता मी परत रिपीट करतोय की अशा प्रकारचं एका ठिकाणी जर गुड्स रिजेक्ट केलं आणि ते कारण द्यावं लागतं की तुम्ही ह्या कारणासाठी आम्ही रिजेक्ट करतोय, तर दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेड एनिवेअर. आणि असं जर झालं तर जो घेणारा आणि विकणारा दोघांना आम्ही जबाबदार पकडून त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. ते करताना कोणत्या प्रकार, ज्यावेळी रिसेप्शन करतो तर आपण काय बघितलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण जे म्हणतो, साध्या टेस्ट असतात पण इम्पॉर्टंट आहेत, क्रिटिकल आहेत. जरा ऑर्गॅनोलेप्टिक तपासणी म्हणतात. आता ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय, आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं, नाकाने वास येतो, ह्या ज्या गोष्टी बघायच्या, कलर असेल, ह्या गोष्टी त्याला ऑर्गॅनिक आपल्या ऑर्गन्सनी पंचेंद्रिय म्हणतो आपले जे आहेत त्याच्या माध्यमातून पहिली टेस्ट असते, ते आपण बघायची असते. त्याचबरोबर तापमान, टेम्परेचर आहे ते बघायचं असतं. दूध स्निग्धांश म्हणजे फॅट जे आहे त्याच्यामधलं ते टेस्ट करायचे असते. त्याचबरोबर सॉलिड नॉट फॅट्स याची काय परिस्थिती बघायची असते. क्लॉट ऑन बॉइलिंग किंवा अल्कोहोल टेस्ट ज्याला म्हणतो ती करायची असते. ही सर्व गोष्टी जर केल्या तर बेसिकली ते स्टँडर्ड प्रमाणे आहे किंवा सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे आपल्याला कळतं, आणि त्याच्यानंतरच ते दूध ऍक्सेप्ट करायचं आणि मग पुढे जाऊ द्यायचं. ते जर त्या टेस्टमध्ये सबस्टँडर्ड येत असेल तर रिजेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना सांगून ते रिजेक्ट ऍक्च्युअली डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, कोणत्याही दुसऱ्या चेनकडे जाता कामा नये. दुसरी महत्वाची जी बाब आहे, शीत साखळी ही खूप क्रिटिकल आहे. कोल्ड चेन ज्याला म्हणतो, कोल्ड चेन मेंटेन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज आपण मान्य करणार नाही. कच्चं दूध जे असतं शक्यतोवर लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीत 2 तासाच्या आत कोल्ड चेन मध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दूध काढल्यानंतर 2 तासापर्यंत
ते व्यवस्थितपणे त्याला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा हे ग्रोथ होत नाही. ते जर व्यवस्थित आपण सॅनिटरी कंडिशनमध्ये व्यवस्थित ठेवलं, प्रिझर्व्ह केलं तर. पण 2 तासानंतर त्याला मात्र तासाच्या आत ऑलमोस्ट आपल्याला ते कोल्ड चेनमध्ये आणायचं असतं. कोल्ड चेन म्हणजे इथे 4 डिग्री सेल्सिअस असतं. आणि म्हणून आपण गेल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं, की जे मेजर ठोक खरेदीदार आहेत, डेअरीज आहेत किंवा पावडर प्लांट किंवा इतर मिल्क प्रोड्युसर्स आहेत, यांना डायरेक्टली जे घेतात, तर ते सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्टमध्ये कलेक्ट करा हे निर्देश दिले होते. कारण रात्री काढून ठेवलं तर सकाळपर्यंत ते ऑलरेडी खराब होणार आहे. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस जर शेतकऱ्याकडे नसेल, त्या पद्धतीने ठेवायचं, तर ते खराब होऊन दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणून 2 वेळच्या शिफ्ट करायचे मी सांगितलं होतं. त्या दृष्टीने काही कारवाई चालू आहे. ते परिपूर्ण होणं अपेक्षित आहे. ते थंड केल्यानंतर त्या 4 डिग्री सेल्सिअसला ट्रान्सपोर्ट अगदी डेअरी जाईपर्यंत किंवा प्रोसेस जाईपर्यंत मेंटेन करायचं आहे. हे त्याच्यामधलं मॅन्डेट आहे. आणि जर फ्रोझन फूड असेल तर त्याला -18 डिग्री सेल्सिअसमध्ये प्रिझर्व्ह करणं अपेक्षित आहे. कोल्ड आणि फ्रोझन याच्यामधला हा फरक आहे 4 डिग्री आणि -18 डिग्री. हेच करत असताना परत गेल्या वेळेस जसं सांगितलं होतं, की हे पदार्थ जे आहेत जमिनीपासून उंच, भिंतीपासून दूर, झाकलेल्या, लेबल लावलेल्या, कीड प्रतिबंधक भांड्यातच ठेवायचे आहेत. त्या गाईडलाईन्स आहेत त्याला फिफो सिस्टमनुसार ते इम्प्लिमेंट करायचं आहे. हा एक दुसरा भाग झाला. तिसरा क्रिटिकल जो पॉइंट आहे, तो आहे उष्णता प्रक्रिया, भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे. हा क्रिटिकल तिसरा पॉइंट आहे. याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट जी आहे, ती योग्य प्रमाणात झाली पाहिजे, योग्य वेळेत झाली पाहिजे. जसं की आपल्या नियमानुसार असं आहे, की पाश्चरायझन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर पाश्चरायझन म्हणजे 63 डिग्री म्हणजे 63 डिग्री सेल्सिअसला कमीत कमी 30 मिनिटं तुम्हाला तापवावं लागतं. आय रिपीट 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं किंवा 72 डिग्री सेल्सिअसला तुमचे 15 सेकंद किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन. या लेव्हलला केलं तरच पाश्चरायझेशन होतं, नाहीतर पाश्चरायझ होत नाही. ते पाश्चरायझ त्या लेव्हलला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर इमिजिएटली ते 4 डिग्री सेल्सिअसला आणायचं. ही हीट ट्रीटमेंट झाली, की कोल्ड तुमची 4 डिग्रीपर्यंत आणायची. मग ते पाश्चरायझ दूध होतं. अदरवाईज ते पूर्णपणे होत नाही. म्हणून आणि ते केल्यानंतर त्याला एक टेस्ट असते, फॉस्फेटेज टेस्ट म्हणतात त्याला. ती जी टेस्ट आहे, ती निगेटिव्ह येणं अपेक्षित आहे. म्हणजेच ते प्रॉपरली पाश्चरायझ झालं हा त्याचा अर्थ होतो.